हॅलो फ्रेंड्स, मी ज्योती वाकळे, फॅशन डिझायनिंग अँड टेक्नॉलॉजी निर्देशिका. विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आपण आज शिकणार आहोत जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन ऑफ 2 डायमेन्शनल जॉमेट्रिक शेप. तर विविध प्रकारचे कसे आकार असतात जे की आपल्याला फॅशन डिझायनिंग यामध्ये उपयोगात येणार आहे ते आपण बघूया. तर सर्वप्रथम आपल्याला एक ड्रॉइंग शीट घ्यायची आहे. त्यावर आपल्याला सर्व बाजूने अशी मार्जिन सोडून घ्यायची आहे आणि वरती आपल्याला नाव टाकून घ्यायचं आहे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन ऑफ 2 डायमेन्शनल जॉमेट्रिक शेप. तर अशा प्रकारचं आपण आज प्रॅक्टिकल बघणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला एक ट्रायंगल आखून सारख्या आकाराचे असतात आणि त्याला कलरिंग करून घेतली तर अजून तुमचं उठावदार आणि चांगलं प्रॅक्टिकल दिसणार आहे. यानंतर तुम्हाला घ्यायचा आहे रेक्टँगल शेप. रेक्टँगल शेप म्हणजे आयत, जो की त्याच्या समोरासमोरील बाजू ह्या सारख्या असतात. अशा प्रकारचं तुम्हाला आकार आखून घ्यायचा आहे आणि त्याला कलरिंग करून घ्यायचं आहे. यानंतर असते स्क्वेअर. स्क्वेअरमध्ये तुमच्या चारही बाजू, स्क्वेअर म्हणजे चौकोन, त्याला चारही बाजू तुम्ही काय करायचे आहे, सेम डिस्टन्स घ्यायचं आहे. जेवढी तुमच्याकडे जागा असेल त्यानुसार अवेलेबल तुम्ही त्याचं आखून घ्यायचं आहे. यानंतर असते सर्कल. सर्कलसाठी तुम्ही याचा वापर करू शकता. प्रो सर्कलचा वापर तुम्ही करू शकता. या पद्धतीने तुम्हाला घेऊन तुम्हाला ह्या शेप तुम्हाला घ्यायचा आहे. यानंतर आहे पेंटॅकोन म्हणजे पंचकोणाकृती. पंचकोणाच्या सुद्धा काय करायचं आहे, पाचही बाजू सेम डिस्टन्सच्या तुम्हाला घेऊन त्याला कलरिंग करायची आहे. यानंतर आहे हेक्झागॉन. हेक्झागॉनमध्ये तुम्हाला षटकोनाला सहाही बाजू तुम्हाला काढायची आणि सहाही बाजूचं माप हे एकदम सेम टू सेम घ्यायचं आहे आणि त्याला कलरिंग करून घ्यायचं आहे. यानंतर आहे ॲक्टॅगॉन म्हणजे 8 प्रकारचा कोण, अष्टकोन कृती आकृतीसुद्धा याला म्हणतात. तर अशा प्रकारे तुम्ही 8ही कोण आखून घ्यायचे आणि याला सुद्धा कलरिंग करून घ्यायचे आहे. नंतर आहे सेमी सर्कल. सेमी सर्कलमध्ये तुम्हाला हाफ सर्कल काढायचं आहे आणि अशा पद्धतीने ही तुमची पूर्ण असाइनमेंट तयार होऊन जाणार आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही सुंदर अशी तुमचं 5 नंबरचं जे जॉमेट्रिक शेप या नावाची जी असाइनमेंट आहे फॅशन डिझायनिंगमधली ITIची असाइनमेंट आहे ते तुम्ही कंप्लीट करू शकता. अशा पद्धतीने कलरिंग करून केलं तर अजून फार उत्कृष्ट त्याला कलर कॉम्बिनेशन तुम्हाला आणता येणार आहे.